नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संरक्षण अधिकारी या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारी काही महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. भारतामध्ये महिला व बाल विकास मंत्रालयाची स्थापना कधी झाली? आणि ऑप्शन आहे ए 1980, बी 2006, सी 1995, डी 2010. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 2006. भारतामध्ये महिला व बाल विकास मंत्रालयाची स्थापना 2006 मध्ये झाली. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. राष्ट्रीय बाल दिन भारतात कोणत्या तारखेला साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 15 ऑगस्ट, बी 14 नोव्हेंबर, सी 26 जानेवारी, डी 1 जानेवारी. आणि आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 14 नोव्हेंबर. आता पुढचा प्रश्न आहे मिशन शक्ती योजना कोणासाठी आहे? ऑप्शन आहे ए पुरुष सबलीकरण, बी महिला सबलीकरण, सी बालकांचे शिक्षण, डी ग्रामीण विकास. आणि उत्तर आहे ऑप्शन बी महिला सबलीकरण. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. चाइल्डलाईन इंडिया फाउंडेशनची हेल्पलाईन नंबर काय आहे? ऑप्शन आहे ए 100, बी 1098, सी 101, डी 112. आणि उत्तर आहे ऑप्शन बी 1098. आता पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय किशोरी योजना RKSK कोणत्या वयोगटासाठी आहे? ऑप्शन आहे ए 0 ते 6 वर्षे, बी 10 ते 19 वर्षे, सी 6 ते 10 वर्षे, डी 15 ते 24 वर्षे. आणि उत्तर आहे ऑप्शन बी 10 ते 19 वर्षे. आता यानंतरचा प्रश्न आहे बालिका समृद्धी योजना मुख्यतः कोणासाठी आहे? ऑप्शन आहे ए पुरुष शिक्षण वाढवण्यासाठी, बी लहान मुलींचे पोषण व शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी, सी फक्त आर्थिक सहाय्य देण्यासाठी, डी फक्त औषधीय सुविधा पुरवण्यासाठी. आणि उत्तर आहे ऑप्शन बी लहान मुलींचे पोषण व शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी. आता यानंतरचा प्रश्न आहे चाइल्ड प्रोटेक्शन ॲक्ट भारतात कधी लागू झाला? ऑप्शन आहे ए 1990, बी 2005, सी 2010, डी 2000. आणि उत्तर आहे ऑप्शन बी 2005. चाइल्ड प्रोटेक्शन ॲक्ट भारतात 2005 या साली लागू झाला. आता पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग NCPCR कधी स्थापन झाले? ऑप्शन आहे ए 2000, बी 2007, सी 2010, डी 2015. आणि उत्तर आहे ऑप्शन बी 2007. आता पुढचा प्रश्न आहे मिशन शक्ती अंतर्गत कोणत्या बाबींवर लक्ष दिले जाते? ऑप्शन आहे ए फक्त औद्योगिक विकास, बी महिला सुरक्षा, आर्थिक सबलीकरण, प्रशिक्षण, जागरूकता, सी फक्त बाल शिक्षण, डी फक्त पर्यटन. आणि उत्तर आहे ऑप्शन बी महिला सुरक्षा, आर्थिक सबलीकरण, प्रशिक्षण, जागरूकता. आता पुढचा प्रश्न घेऊया. IPCS अंतर्गत ज्युवेनाईल जस्टिस बोर्डचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन आहे ए बालकांचे शिक्षण वाढवणे, बी बालकांच्या संरक्षणासाठी न्यायव्यवस्था सुनिश्चित करणे, सी फक्त पोषण पुरवणे, डी फक्त औषध पुरवणे.
आणि उत्तर आहे ऑप्शन बी, बालकांच्या संरक्षणासाठी न्यायव्यवस्था सुनिश्चित करणे. आता यानंतरचा प्रश्न आहे, संरक्षण अधिकारी बालक पोषणाचे निरीक्षण कोणत्या योजनांखाली करतो? ऑप्शन आहे ए, फक्त स्कूल योजना, बी, ICDS व पोषण अभियान, सी, फक्त औषध योजना, डी, फक्त आर्थिक सहाय्य. आणि उत्तर आहे ऑप्शन बी, ICDS व पोषण अभियान. आता यानंतरचा प्रश्न आहे, चाइल्डलाईन इंडिया फाउंडेशनचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन आहे ए, पुरुष सबलीकरण, बी, बालकांचे संरक्षण व संकट परिस्थितीत मदत करणे, सी, फक्त शिक्षण, डी, फक्त आर्थिक सहाय्य. आणि उत्तर आहे ऑप्शन बी, बालकांचे संरक्षण व संकट परिस्थितीत मदत करणे. आता यापुढचा प्रश्न घेऊया. बालिका समृद्धी योजना अंतर्गत लाभार्थी कोण आहेत? ऑप्शन आहे ए, सर्व बालक, बी, लहान मुली व किशोरी बालिका, सी, फक्त पुरुष, डी, फक्त शिक्षक. आणि उत्तर आहे ऑप्शन बी, लहान मुली व किशोरी बालिका. आता यानंतरचा प्रश्न आहे, मिशन शक्ती अंतर्गत महिला गटाला आर्थिक सहाय्य कसे मिळते? ऑप्शन आहे ए, फक्त बँक कर्ज, बी, महिला स्वयंसहायता गटाद्वारे बचत व कर्ज सुविधा, सी, फक्त सरकारी भत्ता, डी, फक्त रोजगार गॅरंटी. आणि उत्तर आहे ऑप्शन बी, महिला स्वयंसहायता गटाद्वारे बचत व कर्ज सुविधा. आता पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय किशोरी योजना अंतर्गत कोणती आरोग्य सुविधा दिली जाते? ऑप्शन आहे ए, फक्त औषध वितरण, बी, आयुर्वेद, पोषण, मानसिक स्वास्थ्य, यौन व प्रजनन आरोग्य, सी, फक्त पोषण, फक्त शिक्षण. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, आयुर्वेद, पोषण, मानसिक स्वास्थ्य, यौन व प्रजनन आरोग्य. आता पुढचा प्रश्न आहे, संरक्षण अधिकारी कोणत्या कायद्यानुसार नियुक्त केला जातो? ऑप्शन आहे ए, IPC, बी, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट, सी, CRPC, डी, एव्हिडन्स ॲक्ट. आणि उत्तर आहे ऑप्शन बी, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट. आता यानंतरचा प्रश्न आहे, महिला व बालविकास विभागाचे मुख्य कार्य कोणते आहे? ऑप्शन आहे ए, कर वसुली, बी, महिला व बालकांचे संरक्षण व विकास, सी, संरक्षण सेवा, डी, वाहतूक. आणि उत्तर आहे ऑप्शन बी, महिला व बालकांचे संरक्षण व विकास. आता यानंतरचा प्रश्न आहे, ICDS योजना कधी सुरू झाली? ऑप्शन आहे ए, 1965, बी, 1975, सी, 1985, डी, 1995. आणि उत्तर आहे ऑप्शन बी, 1975. ICDS योजना ही 1975 साली सुरू झाली. आता पुढचा प्रश्न आहे, बाल संरक्षणासाठी जिल्हास्तरीय समितीला काय म्हणतात? ऑप्शन आहे ए, JJB, बी, डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट, सी, लोक अदालत, डी, ग्रामसभा. आणि उत्तर आहे ऑप्शन बी, डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट. आता यानंतरचा प्रश्न आहे, किशोर न्याय कायदा JJ ॲक्ट शेवटचा सुधारित कधी झाला? आता ऑप्शन आहे ए, 2010मध्ये, बी, 2015मध्ये, सी, 2018मध्ये, डी, 2020मध्ये. आणि उत्तर आहे ऑप्शन बी, 2015मध्ये. किशोर न्याय कायदा हा JJ ॲक्ट शेवटचा सुधारित कायदा 2015मध्ये झाला.
आता यानंतरचा प्रश्न आहे, संरक्षण अधिकारी कोणासाठी काम करतो? ऑप्शन आहे ए. आरोपी, बी. पीडित बालक, सी. पोलीस, डी. न्यायाधीश. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. पीडित बालक. संरक्षण अधिकारी हा पीडित बालकासाठी काम करतो. आता यानंतरचा प्रश्न आहे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणारा आयोग कोणता आहे? तर खाली ऑप्शन आहेत ए. NHRC, बी. NCPCR, सी. UPSC, डी. NCW. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. NCPCR. NCPCR हा आयोग बालकांच्या हक्काचे संरक्षण करणारा आयोग आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे, संरक्षण अधिकारी कोणत्या स्तरावर कार्य करतो? ऑप्शन आहे ए. राज्य, बी. जिल्हा, सी. केंद्र, डी. ग्राम. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. जिल्हा. संरक्षण अधिकारी हा जिल्हा स्तरावर कार्य करतो. आता पुढचा प्रश्न घेऊया, चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन म्हणजे काय? तर ऑप्शन आहे ए. शाळा, बी. बालगृह किंवा निरीक्षणगृह, सी. रुग्णालय, डी. पोलीस स्टेशन. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. बालगृह किंवा निरीक्षणगृह. आता यानंतरचा प्रश्न आहे, बालविवाह प्रतिबंध कायदा कधी लागू झाला? ऑप्शन आहे ए. 2003, बी. 2006, सी. 2009, डी. 2011. आणि आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. 2006. बालविवाह प्रतिबंध कायदा हा 2006 या वर्षी लागू झाला. आता यानंतरचा प्रश्न आहे, बालकांवरील गुन्ह्यांमध्ये संरक्षण अधिकार काय करतो? ऑप्शन आहे ए. शिक्षा देतो, बी. संरक्षण व समन्वय करतो, सी. FIR लिहितो, डी. न्याय देतो. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. संरक्षण व समन्वय करतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे, JJ ॲक्ट 2015 अंतर्गत कोणत्या वयाच्या बालकावर प्रौढासारखा खटला चालवता येतो? ऑप्शन आहे ए. 14 ते 16 वर्ष, बी. 16 ते 18 वर्ष म्हणजे जघन्य गुन्हा असल्यास, सी. 15 ते 18 वर्ष, डी. 17 ते 21 वर्ष. आणि आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. 16 ते 18 वर्ष जघन्य गुन्हा असल्यास. आता पुढचा प्रश्न आहे, पोस्को ॲक्ट अंतर्गत बालकाची साक्ष कशी घेतली जाते? ऑप्शन आहे ए. खुले न्यायालयात, बी. बालमैत्रीपूर्ण वातावरणात, सी. पोलीस ठाण्यात, डी. आरोपीसमोर. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. बालमैत्रीपूर्ण वातावरणात. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया, DV ॲक्ट अंतर्गत व्हर्बल अँड इमोशनल ॲब्यूजमध्ये काय समाविष्ट आहे? ऑप्शन आहे ए. मारहाण, बी. अपमान, धमकी, शिवीगाळ, सी. पैसे न देणे, डी. लैंगिक छळ. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. अपमान, धमकी, शिवीगाळ. आता यानंतरचा प्रश्न आहे, प्रोटेक्शन ऑफिसरकडे अर्ज कोणत्या कलमान्वये केला जातो? ऑप्शन आहे ए. कलम 8, बी. कलम 12, सी. कलम 18, डी. कलम 23. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. कलम 12. आता यानंतरचा प्रश्न आहे, पोस्को ॲक्ट अंतर्गत खटला हा किती कालावधीत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो? ऑप्शन आहे ए. 6 महिने, बी. 1 वर्ष, सी. 2 वर्ष, डी. 3 वर्ष. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. 1 वर्ष. पोस्को ॲक्ट अंतर्गत खटला 1 वर्षात
पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. CWCचा निर्णय कसा असतो? तर ऑप्शन आहे ए. सल्लागार, बी. ऐच्छिक, सी. बाध्यकारी म्हणजेच बाइंडिंग, डी. तात्पुरता. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. बाध्यकारी. CWCचा निर्णय हा बाध्यकारी असतो. आता यानंतरचा प्रश्न आहे, संरक्षण अधिकारीसाठी सर्वात महत्त्वाचा कायदा कोणता आहे? तर ऑप्शन आहे ए. IPC, बी. CRPC, सी. DV ॲक्ट प्लस JJ ॲक्ट प्लस पोस्को, डी. IT ॲक्ट. आणि उत्तर आहे ऑप्शन सी. DV ॲक्ट प्लस JJ ॲक्ट प्लस पोस्को. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.